माऊली 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 श्रद्धेला मोल नाही. धाराशिव जिल्ह्यातील हे आहे वाकवड गाव. या वाकवड गावामध्ये घुले परिवार राहतो. या घुले परिवारात सातत्याने गेल्या मागील 30 वर्षापासून रूपलाल महाराजांची दिंडी यांच्याकडे जात असते. आपल्या दिंडीतील सर्वांचं आणि दिंडीचं स्वागत या घुले परिवारातील वैशाली या सुनेने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलं. साष्टांग दंडवत घालत ही वैशाली रूपलाल महाराजांच्या दिंडीसमोर आली आणि तिने अक्षरशः भर उन्हामध्ये रोडवर साष्टांग दंडवत रूपलाल महाराज या दिंडीला केलं आणि महाराजांच्या दिंडीचं दर्शन घेतलं. अशावेळी हा त्यांचा सेवाभाव हा निश्चितच रूपलाल महाराज यांच्यावर दिसणारी निस्सीम श्रद्धा यातून दिसून येते. त्यानंतर ह्याच महिलेच्या वतीने समोर दिंडीतील सर्व वारकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये या सर्व वारकऱ्यांना जेवण दिले. आपल्या शेतमळ्यात दिंडी पोचल्यावर दिंडी प्रमुखांचे या वैशालीने मनोभावे पूजन केले. वाकवड गावातील हा परिवार गेल्या कित्येक वर्षापासून रूपलाल महाराजांचा निस्सीम भक्त झालेला दिसून येते. आपल्या शेतमळ्यातच त्यांनी पालखीचा दुपारचा मुक्काम ठेवला आणि या मुक्कामात वारकऱ्यांना संपूर्णतः जेवणाची व्यवस्था केली. पोळी भाजी भात असा प्रसाद या ठिकाणी या घुले परिवारांनी केला आणि त्याचा यथेच लाभ हा आपल्या सर्व वारकरी मंडळीने या ठिकाणी घेतला. त्यानंतर 2 तासानंतर विश्रांतीनंतर आपली दिंडी ही वाकवड गावातून भूम या गावाकडे निघाली. आज रात्रीचा मुक्काम हा भूम शहरात आहे. भूम शहर या वाकवडपासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतर असल्याचं सांगितलं जाते. कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, वाकवड, धाराशिव. बाबा कुंडलिका मुनी चंद्रभागा मुजा वैनी बाबा कुंडलिका मुनी चंद्रभागा मुजा वैनी पांडु